अमरावतीतील मेळघाटातील साकरदातील संपूर्ण वस्ती जळून खाक झाल्या। अनेक कुटुंब आता उघड्यावर आलेत। अचानक लागलेल्या आगीत 7 ते 10 घरं जळून खाक झाली। जीवितहानी टळली असली तरी अनेकांचे संसार मात्र उद्ध्वस्त झाले। अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील नागडाणा येथील नवी वस्ती चाकरदा येथे काल रात्री 9च्या सुमारास भीषण आगीची दुर्घटना घडली। या अचानक लागलेल्या आगीत एका रांगेत असलेल्या 60 पेक्षा जास्त घरे हे पूर्णतः जळून खाक झाले। अन्य 2 घरांचे मोठे नुकसान झाले। आग एवढी भयावह होती की काही क्षणातच संपूर्ण वस्तीने पेट घेतली। अनेक नागरिक घरात नसल्याने जीवितहानी मात्र टळली असली तरी त्यांचा संपूर्ण संसार मात्र उद्ध्वस्त झालाय। या भीषण आगीत घरातील दुचाकी, गॅस सिलेंडर, कपाटातील दागिने, कपडे, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य आणि शेतातून आणलेली तूर ही भस्मसात झाले। सततच्या कष्टाने उभारलेली घरे एका रात्रीत संपून गेली। त्यामुळे अनेक कुटुंब आता रस्त्यावर आहेत। संदर्भात ताज्या अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी छगन जाधव आपल्या सोबत जोडले। छगन, धक्कादायक घटना आहे अमरावतीमधली। जीवितहानी टळले मात्र अनेकांचे संसार उघड्यावर आलेत। आता सरकारच्या माध्यमातून मदत जाहीर करण्याच्या प्रतीक्षेमध्ये नागरिक असतील। काय या संदर्भातली अधिकची माहिती? सुमारास ही आगीची घटना घडलेली आहे आणि मेळघाट परिसरातील ही आग असल्यामुळे त्यांना तात्काळ मदत जी आहे ती मिळू शकलेली नाही, कारण मेळघाट हा अतिदुर्गम भाग आहे आणि या भागात तात्काळ सेवा देणे प्रशासनाला देखील कठीण होते। त्यामुळे या आगीमध्ये जर बघितलं तर 7 पेक्षा अधिक घरं जी ती जळून खाक झालेली आहे। यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र आदिवासी लोकांचे जे घर आहेत ते पूर्णतः उद्ध्वस्त झालेले आहेत। त्यांच्या जीवनावश्यक वस्तू देखील या आगीमध्ये जळून खाक झालेल्या आहेत। यासोबतच शेतातून आणलेली तूर देखील झालेली आहे। या घटनेची माहिती अधिवेशन सुरू असल्यामुळे आमदार जे आहेत या मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे केवलराम काळे हे अधिवेशनात आहेत, मात्र त्यांनी पत्रव्यवहार करून तात्काळ यांना कशा पद्धतीने मदत मिळवून देता येईल यासाठी देखील प्रयत्न केलेला आहे। शासन स्तरावरून देखील याचा पाठपुरावा सुरू आहे आणि तात्काळ आदिवासींना कशा पद्धतीने मदत करता येईल याचे प्रयत्न जे आहेत ते आता सुरू आहे। नेमका आदिवासींना या आगीमध्ये कुठल्या पद्धतीने म्हणजे घरं पूर्ण जळून खाक झालेली आहेत, त्यामुळे यांची पर्यायी व्यवस्था शासनाकडून कुठे करण्यात येत आहेत याबद्दल अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये। मात्र तात्काळ आदिवासींना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशीच मागणी आता आदिवासी लोकांकडून होताना दिसत आहेत। करण नक्कीच छगन, खरं तर पर्याय व्यवस्था तात्काळ करणं अत्यंत आवश्यक आहे। मात्र या व्यतिरिक्त एक महत्त्वाचे की ही आग नेमकी का लागली, आगीचं काही कारण कळू शकलंय का आणि एकंदरीत किती घरं या आगीमध्ये पूर्णपणे जळून खाक झाली? रात्री 9 ते 9:30 वाजताच्या दरम्यानली ही घटना असेल, कारण मेळघाट परिसरामध्ये जवळपास जर एक गाव म्हटलं तर त्या गावांमध्ये 20 ते 25 घरं असतात, यापेक्षा जास्त घरं नसतातच। आणि अशा वेळी रात्रीला या ठिकाणी लवकर आदिवासी जे आहे ते काम करून येतात आणि झोपत असतात, म्हणजे जवळपास 8 वाजताच्या दरम्यान हे लोक विश्राम करत असतात। त्यामुळे ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्यापपर्यंत माहीत पडू शकलं नाहीये। मात्र प्रशासनाकडून पूर्णतः प्रयत्न केले जात आहेत की आदिवासींचं या ठिकाणाहून स्थलांतर करून सुरक्षित ठिकाणी यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याकडे सकाळपासून प्रशासन जे आहे ते हालचाली करतायत आणि लवकरच या आदिवासींना सुरक्षित स्थळी हलवण्यात येईल आणि त्यांना सुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध करून देण्यात येतील आणि शासन स्तरावर पाठपुरावा करून त्यांना तात्काळ मदत कशी मिळवून देता येईल याकडे आता प्रशासनाचं आणि स्थानिक आमदारांचं देखील लक्ष लागलेलं आहे। करण नक्कीच छगन, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।